हॅलो एव्हरीवन, मी सलोनी अँड वेलकम टू पार्ट 1 ऑफ होली। या वर्षीची होळी ही माझ्यासाठी थोडी स्पेशल होती, कारण एवढ्या वर्षामध्ये पहिल्यांदाच मी गावची होळी पाहणार होते। शाळा कॉलेजमध्ये असताना एक्झाम्समुळे कधी मला होळीला जाता आलं नाही, पण या वर्षी ठरवलेलं किती काय झालं तरी होळीला तर जायचं। आम्ही लाल परीने गावी जाणार होतो। बसमध्ये खाण्यासाठी थोडा खाऊ घेतला आणि आम्ही घरूनच येताना जेवण सुद्धा पॅक करून आणलेलं। कोलंबीची चटणी टाईप भाजी, रावस फ्राय आणि चपाती आणि भात पण आहे। बस जेव्हा डिनर ब्रेकसाठी थांबली तेव्हाच आम्ही आमचं जेवण सुद्धा करून घेतलं। भरून भरून आणलेल्या जेवणाला तर काही तोडच नाही। पोटभर जेवून घेतलं, वाटलं रात्री छान झोप लागेल, पण काय गावाला जायची एक्साइटमेंटच एवढी होती की रात्रभर मला झोपच आली नाही। कशेडी टनल पार करत रात्री 2:15च्या आसपास आम्ही चिपळूण डेपोमध्ये पोहोचलो। रात्र फार होती त्यामुळे आम्ही तिथेच थोडा वेळ थांबलो। पहाटे 5 वाजता आम्हाला आमच्या गावी जाणारी बस मिळाली। आमच्यासारखी इतर लोक सुद्धा एवढ्या पहाटे बसची वाट बघत होते। खरंच शिमगा हा कोकणकरांच्या किती जिव्हाळ्याचा विषय आहे ना। लकीली आम्हाला शिवशाही बस मिळाली, त्यामुळे पुढचा 1 तास आम्ही छान आराम केला। एवढ्या महिन्यानंतर गावाला आलेली त्यामुळे खूप एक्साइटमेंट तर होतीच, शिवाय मुंबईच्या धकाधकीच्या आयुष्यातून 2 दिवसाचा ब्रेक मिळणार यामुळे मी खूप खुश सुद्धा होती। 5:45च्या आसपास आम्ही मार्केटला पोहोचलो, पण माणसं भरपूर आणि रिक्षा मोजक्याच, त्यामुळे आम्हाला रिक्षाची वाट बघत 15-20 मिनिटं तिथेच थांबावं लागलं। फायनली 6:30 वाजता आम्ही घरी थोडा वेळ आराम केला आणि मग छान आंघोळ करून आम्ही तयार झालो। होळीचा दिवस होता त्यामुळे भरपूर कामं होती। प्रत्येकाने आपापली कामं वाटून घेतली। सगळ्यात पहिलं तर मी झटपट बनणारी मॅगी नाश्त्याला अंगणामध्ये बसून माझा नाश्ता छान एन्जॉय केला आणि त्यानंतर माझ्या कामांची सुरुवात झाली, कारण पहिले पोटोबा आणि मग सगळी कामं। माझा नाश्ता होईपर्यंत मम्मी पूजेची तयारी करत होती। पूजेसाठी मम्मीने आंब्याचे डहाळे तोडून घेतली। गावाला किती छान असतं ना, सगळ्या गोष्टी इझिली आपल्या अंगणातच अवेलेबल असतात। हां, पण या सगळ्यांची देखभाल सुद्धा करावी लागते, तरच आपल्याला त्याची फळं चाखायला मिळतात। इतक्या दिवसानंतर घर उघडलेलं, सुंदर अशी देवपूजा सुद्धा चालू होती। हे सगळं वातावरण बघून खूप छान वाटत होतं। होळीच्या निमित्ताने का होईना मिळणारा हा 2 दिवसाचा ब्रेक खरंच हवाहवासा वाटत होता। या सगळ्यामुळे काम करण्याचा उत्साह सुद्धा वाढला। मम्मीची देवपूजा होईपर्यंत मी डाळ भाताचा कुकर सुद्धा लावून घेतला। होळीच्या या शुभ मुहूर्तावर नवीन घेतलेल्या कुकरचं मी उद्घाटन करत होते। कुकर झाला, मम्मीची देवपूजा सुद्धा झाली आणि त्यानंतर आम्ही गेलो आमच्या वाडीतल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात। घरी येऊन मी पुरणपोळीची तयारी केली। वेळ कमी होता त्यामुळे मम्मीने गरम पाण्यामध्ये डाळ भिजू घातलेली। तिला मी छान कुकरमध्ये वाफवून घेणार होते। सगळ्यात पहिलं मी कुकरमध्ये चणा डाळ टाकली, त्यानंतर त्याच्यामध्ये पाणी, थोडी हळद आणि थोडं तूप घालून त्याला छान मऊसूत शिजवून घेतलं। डाळ शिजेपर्यंत एकीकडे वरण आणि दुसरीकडे भाजी असे दोन्हीही पदार्थ बनवून घेतले। शिजलेल्या डाळीमध्ये किसलेला गूळ ऍड केला आणि त्याला छान मॅश करून घेतलं। डाळ थोडी गरम होती त्यामुळे गूळ वितळू लागला आणि त्याचं थोडंसं पातळ असं मिश्रण तयार झालं। या पातळ अशा मिश्रणाला घट्ट होईपर्यंत पुन्हा शिजवलं। ही पुरण बनवण्याची प्रोसेस मी एकाच कुकरमध्ये केली। त्याच कुकरमध्ये डाळ सुद्धा शिजवली आणि त्याच्यातच गूळ घालून त्याला छान बारीक सुद्धा केलं। यामुळे आपल्याला पुरण बनवण्यासाठी वेगवेगळी भांडी वापरायची गरज सुद्धा लागत नाही, ज्यामुळे वेळ तर वाचतोच, सोबत भांडी घासण्याचे कष्ट सुद्धा वाचतात। पुरण होईपर्यंत पोळीसाठी पीठ सुद्धा मळून घेतलं। ते सगळं रेडी झाल्यानंतर मी छान पोळ्या लाटल्या आणि मम्मीने साजूक तुपामध्ये त्या पोळ्या मस्त भाजून घेतल्या। होळी स्पेशल नैवेद्य तर तयार झाला, पण नैवेद्य वाढण्यासाठी लागणारं केळीचं पान ते सुद्धा आमच्या अंगणातच आहे।
केळीचं पान काढलं, त्याला स्वच्छ धुवून घेतलं आणि मग देवासाठी नैवेद्य आमची सगळी कामं होईपर्यंत बाकीचे लोक देव आणण्यासाठी मंदिरात गेले होते. वर्षभर मंदिरात असणारे देव शिमग्याच्या मुहूर्तावर आपल्या भक्तांना, आपल्या गावकऱ्यांना भेटण्यासाठी गावात आम्ही सुद्धा आमची सगळी कामं आटपून सानेवरती पोहोचलो. सान म्हणजे देव जेव्हा भक्तांना भेटण्यासाठी गावात येतात तेव्हा ते जिथे थांबतात, म्हणजे पालखी जिथे थांबते ते स्थान म्हणजे सान. ढोल पिपाणीच्या आवाजात वाजत गाजत देवांचं स्वागत झालं. छान पालखी नाचवली आणि देव सानेवरती बसले. या ठिकाणी पालखीचं आगमन होत आहे. सर्वांनी आपण या गावाचे सर्व गावकरी देव बसल्यानंतर तर संपूर्ण वातावरणाला अधिकच रंग चढला. सगळ्यांचा जोश आणखीन वाढला. देव बसल्यानंतर सगळेजण होमाची तयारी करू लागले. होळीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच धुलीवंदनाच्या दिवशी पहाटे 5 वाजता होम असतो. जेवढा मोठा हा होम असतो तेवढीच जल्लद तयारी सुद्धा असते. होमासाठी लाकडं रचून झाली आणि त्यानंतर प्रत्येक घरातून येणारा एक एक भारा इथे रचत होता. साध्या सोप्या शब्दात सांगायचं झालं तर भारा म्हणजे गवताची, पाल्यापाचोळ्याची एक पेंडी गावात असणाऱ्या प्रत्येक घरातून होमासाठी पाठवली जाते. होमाच्या मधोमध माडाचं म्हणजे सरळ वाढलेलं आंब्याचं झाड आहे. प्रत्येक वर्षी अशाच एका झाडाची निवड केली जाते आणि त्याचा होमामध्ये वापर केला जातो. होळीच्या रात्री प्रत्येक वाडीत एक छोटी होळी लागते आणि ही या आठवड्यातली शेवटची होळी असते. त्यानंतर धुलीवंदनाच्या दिवशी पहाटेस पूर्ण गावाचा मिळून एक मोठा होम असतो. ही होती आमच्या वाडीतली होळी. होळी होईपर्यंत 12:30-1 वाजला. त्यानंतर आम्ही झोपलो म्हणण्यापेक्षा आम्ही थोडा आराम केला, कारण पहाटे 4 वाजता उठून होमासाठी जायचं होतं. होम लागला त्यानंतर पालखीला खांद्यावरती घेऊन होमाभोवती 5 फेऱ्या मारल्या जातात. त्यानंतर पुन्हा वेगवेगळ्या प्रकारे पालखी नाचवली जाते. तरुण मुलांनी कुणी बाजूला राहायचं आहे. यावर्षी आपली नवीन पालखी आपण आणलेली आहे. यांचा अभ्यास सर्वांनी यायचा लक्षात ठेवा. अकरा मोहिते यांच्याकडून 200
पालखी संकल्प आवेरे संकल्प गोविंद आवेरे यांच्याकडे जोरदार लावले जातात आणि पालखी ज्यांच्याकडे मोबाईल असतील त्यांनी शूटिंग पण करायची आहे. नुसते मोबाईल पिछा ठेवू नका. हा वा शाबास शाबास अत्युत्तम. थोडा या बाजूला शाबास. आपल्या या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये श्रेया शिरसाट यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आहे. श्रेया शिरसाट 1 नंबर काढला आहे. काळ भरलं देवस्थान अगदी चांगला बंदा काळ भरलं देवस्थान दिल्लीपर्यंत पोहोचलेला आहे. मग तुम्ही पालखी नाचवायला पुढे याल. वा शाबास. थोडा पण हा कार्यक्रम आपला सादरीकरण केला जातोय. शाबास. फार अतिउत्तम. पालखी नाचवतानाचा प्रत्येकाचा उत्साह हा खरंच वाखाणण्याजोगा असतो. लहानांपासून वृद्धांपर्यंत सगळेच पालखी आपल्या खांद्यावरती नाचवण्यासाठी आतुर असतात. ढोल पिपाणीच्या सुरात पालखी नाचवण्याचा हा सोहळा पाहून प्रत्येक होळीला आपण गावाला यायलाच पाहिजे असं वाटायला लागलं. पालखी नाचवून झाल्यावरती पुन्हा पालखी सानेवरती आली. आणि आम्ही सुद्धा प्रसाद घेतला आणि घरी जाण्यासाठी निघालो. गुड मॉर्निंग एव्हरीवन. सो मी टॉर्च पकडून चालली आहे बिकॉज इट्स 6:30 इन द मॉर्निंग. आणि आम्ही आत्ताच होमावरून आलो आहोत. होम झाला आत्ता आणि मी आता घरी जात आहोत. आम्ही चाललो आहे. तुम्हाला दाखवते बॅकग्राऊंड. सो असा उजेड होत आहे. सूर्योदय होत आहे आणि आता होम झालेला आहे. आता मी घरी जात आहोत आणि असं प्रत्यक्ष डोळ्यांनी बघितलं ना तर असं खूप धुकं आहे. बट ॲज युजल ते कॅमेरामध्ये नाही कॅप्चर होऊ शकत. सगळीकडे फक्त धुक्याची चादर पसरली होती. 2 दिवस आमची नीट झोप झाली नव्हती. त्यामुळे त्या दिवशी आम्ही फक्त सकाळी उठून पाहतो तर काय मस्त सूर्योदय झालेला आणि सगळीकडून फक्त पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू येत होता. सो आम्ही चाललेलो आहोत आता नमन बघायला. आणि हे असे आहे. मम्मी तू काय काय घेतलंयस? मी बसायला हे टॉवेल घेतलाय आणि शॉल घेतले. आणि हे हातात काय आहे? आता टेबल दाखव जरा. बसायला घेतलाय. तर अशा सगळी व्यवस्था आम्ही करून चाललेलो आहोत. सो आम्ही अशी आता चाललो आहोत नमन बघायला. अशी आम्ही टॉर्च घेऊन हेडिंग टुवर्ड्स नमन. सकाळी होम झाला आणि रात्री नमन होतं. होमाप्रमाणेच नमन सुद्धा मी पहिल्यांदाच पाहणार होते. ह्या संपूर्ण नमनाचा व्हिडिओ, माझ्या गावातल्या नमनाचा व्हिडिओ मी पुढच्या पार्टमध्ये टाकत आहे, तर पाहायला विसरू नका.